श्रोतेहो नमस्कार. विशेष वार्ता या कार्यक्रमात मी माधवी कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोतेहो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष नुकतीच पूर्ण झाली आहेत. त्या अनुषंगानं या सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळातल्या महत्वाच्या योजना, धोरणं आणि त्यांचं महत्व या संदर्भात चर्चा करण्यासाठी आणि बोलण्यासाठी आपल्याकडे आज प्राध्यापक देवदत्त भिंगारकर सर आलेत. भिंगारकर सर, आपलं स्वागत आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार, धन्यवाद. सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. या 12 वर्षातल्या कार्यकाळातली सगळ्यात महत्वाची योजना तुम्हाला कुठली वाटते की जिने मोठं परिवर्तन देशात घडवून आणलं? एक अशी योजना फक्त म्हणणं हे खरं तर थोडंसं अवघड ठरेल, पण तरीही स्वच्छ भारत अभियान ही एक मूलभूत योजना मला अशी वाटते की जी खूप महत्वाची योजना होती. त्याचबरोबर जनधन योजना ही पण जी योजना या सरकारने आणली ती खूप महत्वाची योजना होती. त्याचबरोबर कोविड काळामध्ये एकूण देशांनी जे काम केलं, कारण आपल्याला अपेक्षित नव्हतं अशी कोणती घटना ही येणार आहे, आणि अत्यंत अनपेक्षित असा 2020 ते 2022-23 पर्यंतचा जो काळ होता, त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने संपूर्ण देशांनी सरकारला ज्या पद्धतीने अत्यंत सुंदर असं सहकार्य केलं आणि नेतृत्वावरती एक विश्वास दाखवला, त्यामुळे साधारणपणे पंतप्रधानांची मन की बात आणि जनतेच्या मन की बात या दोघांचे सूर या 3 ठिकाणी खूप छान जुळले होते असं मला वाटतं. सर, आता आपण जनधन योजनेचा उल्लेख केलात, तर या योजनेचं महत्व आणि एकूणच महिलांनी जनधन योजनेमध्ये खूप मोठी प्रगती केली आणि त्यामुळे महिलांना किंवा महिला बचत गटांना खूप मोठा फायदा झाला. तुम्ही काय सांगाल याबद्दल? मला वैयक्तिकही असं वाटतं, अभ्यासांती ही खूप खरी गोष्ट आहे. त्याचं अगदी एक छोटं गृहतक आपण जर बघितलं तर अकाउंट असणं बँकेमध्ये हे साधारणपणे एका निम्न मध्यम वर्गाचं का होईना अशी एक त्याची गरज होती आतापर्यंत. पण जनधन योजनेपासून एक गोष्ट ज्या वेळेला डायरेक्ट सबसिडीज या क्रेडिट व्हायला लागल्या, त्यावेळेला अगदी शेवटच्या माणसापर्यंत आपण नक्की म्हणू शकतो की बँक अकाउंट हे उघडली गेली. आणि त्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण जर द्यायचं झालं तर आज पुण्यामध्ये बघत असताना जे रिक्षावाले आहेत, भाजीवाले आहेत, हे सगळेच जण हे आज त्यांच्याकडे क्यूआर कोड हा निश्चितपणे असतो. आजपासून एक 12-13 वर्षापूर्वी जर आपण हा विचार केला असता तर कदाचित हा विचार आपल्या स्वप्नातही आला नसता. निश्चितपणे तंत्रज्ञानाचं त्याच्यामध्ये खूप महत्वाचं योगदान आहे, पण त्या तंत्रज्ञानाला एकूण पॉलिसीचं ज्याला बॅकिंग आपण म्हणतो, ते पॉलिसीचं बॅकिंग खूप छान झालं आणि आपण ज्याला पत असं म्हणतो, ती वित्तीय पत ही आज प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचली, मोठ्या प्रमाणामध्ये पोहोचली. ही गोष्ट आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. अर्थात अजून करण्यासारख्या त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. क्रेडिबिलिटी हा असणारा त्याच्यातला जो भाग आहे तोही खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप महत्वाचा आहे. पण तरी आपण जे मिळवलेलं आहे ते निश्चितपणे एक महत्वाचा असा एक टप्पा आपण या अनुषंगाने गाठलाय असं मला वाटतं. सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वतःचं आणि एकूणच सरकारचं धोरण हे महिला, शेतकरी आणि युवक या तिघांना फोकस करणारं किंवा त्यांच्याशी केंद्रित योजनांवर खूप मोठा भर आहे. याच्या बाबतीत काय तुम्ही सांगाल? युवकांच्या बाबतीत म्हणत असताना स्टार्टअप इंडिया हा जो सरकारचा कार्यक्रम होता हा निश्चितपणे खूप महत्वाचा होता आणि त्यांनी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अगदी सुरुवातीपासून केली, ती म्हणजे एक आत्मविश्वास निर्माण करणं. हा एक सगळ्यात महत्वाचा भाग त्याच्यामध्ये होता. त्याचबरोबर दुसरी गोष्ट जी झाली ती म्हणजे इनोव्हेशन, जो पंतप्रधानांचं नेहमी म्हणणं असतं. आणि आपण ज्यावेळेला नाविन्य किंवा इनोव्हेशन असं म्हणतो त्यावेळेला त्याच्याबद्दल प्रेडिक्शन्स करता येत नसतं. म्हणजे अचानक असं आपल्याला म्हणता येणार नाही, पण काही आव्हानं जी आपल्या समोर येतात त्यातनं ती गोष्ट निर्माण होणं ही महत्वाची गोष्ट असते. या बजेटमध्ये सुद्धा ज्या ऑरेंज इकॉनॉमीचा उल्लेख हा करण्यात आलेला आहे, त्याच्यामध्ये आज जसं आपण मगाशी म्हटलं तसं की प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये क्यूआर कोड आहे, मग यूपीआयच्या माध्यमातून जसे पेमेंट्स होत आहेत तशी अजून एक गोष्ट आहे की 24 तासातला एक खूप मोठा वेळ हा भारतीय युवक हा मोबाईलच्या स्क्रीनवरती आहे. त्याची एक दुसरी बाजू निश्चित आहे की जी काळजी करायला लावणारी अशी होऊ शकते. पण तीच गोष्ट भारतामध्ये बघत असताना ऑरेंज इकॉनॉमीच्या माध्यमातून जी क्रिएटिव्हिटी तरुणांमध्ये निश्चितपणे असते आणि मनाने तरुण असणाऱ्यांमध्ये सुद्धा असते, अशा दोघांसाठी एक उत्तम प्लॅटफॉर्म हा त्या माध्यमातून तयार झालाय. अजून एक गोष्ट, ज्या वेळेला आपण डिजिटल माध्यमांबद्दल बोलत असतो त्यावेळेला कोणतीही रील स्क्रोल करत असताना मला खात्री आहे की आपल्या श्रोत्यांनी सुद्धा ती जाहिरात बघितली असेल की फ्रीलान्सर्ससाठी काय करता येऊ शकतं. आणि त्या फ्रीलान्सर्सला सुद्धा मग
त्यांचा स्वतःचं पॅन कार्ड मिळणं, उद्योग आधार सारख्या ज्या वेगवेगळी योजना आहेत किंवा वेगवेगळे जे कंप्लायन्सेस आपण त्याला म्हणूयात, परिपूर्तता त्याची करणं आहे, ती पण एक खूप चांगली गोष्ट त्याच्यामध्ये झालेली आहे. संशोधन आणि त्या अर्थाने होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती सरकार काम करतंय, त्याच्यावरती अजून काम करण्याची शक्यताही खूप आहे आणि त्याच्यासाठी वाव पण बराच अजून आहे की ज्याच्यामध्ये आजही आपण म्हणतो की युजीसीचे सुद्धा आकडेवारी अशी त्या बाबतीमध्ये आहे की ज्याच्यामध्ये भारतीय युवकांनी जास्तीत जास्त संशोधनाकडे येणं, विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा ज्या वेळेला आपण विचार करतोय त्यावेळेला एक गोष्ट प्रकर्षाने आपल्या समोर गेल्या 2 वर्षामध्ये आलेली आहे की आतापर्यंत आपण सर्व्हिस ओरिएंटेड राहिलेलो आहोत, ही आपली ओळख होती. पण आता त्याच्यामध्ये चॅलेंज हा आपल्याला यायला लागलाय आणि ते आता सध्या जी आकडेवारी येतेय त्याच्यामध्ये ती गोष्ट आपल्याला एआयमुळे होताना दिसतीये. पण पुन्हा एकदा मला असं वाटतं की तीच गोष्ट आहे की जिथे चॅलेंज आहे तिथेच आपल्याला असणारी ती संधी पण आहे. आणि मला निश्चितपणे मला खात्री आहे की आता मध्यंतरी डिजिटल धोरण ज्यावेळेला एआयचं धोरण सुद्धा सरकारने ज्यावेळेला जाहीर केलेलं होतं त्यावेळेला त्याच्या इनोव्हेशनसाठी सुद्धा, त्याच्या रिसर्चसाठी सुद्धा काम करणं गरजेचं आहे. सर, आपण मगाशी जे म्हणालो की महिला, युवक आणि शेतकरी हा या सरकारचा मुख्य लक्षित गट आहे, तर शेतकऱ्यांबद्दलच्या योजना किंवा कृषी विषयक काही धोरणं असेल किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये तर आता कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आणण्याचं एक नवीन धोरण सुरू झालंय, या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? निश्चितपणे त्याच्यामध्ये सकारात्मक बघण्यासारख्याच गोष्टी बऱ्याच आहेत, पण त्याचबरोबर वातावरणामध्ये होणारा जो बदल आहे, क्लायमेट चेंज हा जो विषय आहे हे आपल्यासमोर आव्हान म्हणून आलेलं आहे आणि त्याला सामोरं जाण्याचं एक महत्वाचा टप्पा हा आता आपल्या पुढे आहे. याच्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की कृषी उत्पन्नाला मिळणारा हमीभाव आहे का, तर तो आहे, पण त्याच्यामध्ये करिअर असा ज्या वेळेला आपण विषय म्हणतो जो आपण मगाशी युवकांबद्दलही बोललेलो होतो, त्याच्यामध्ये दृष्टिकोनाबद्दल काम होणं हे खूप गरजेचं आहे. आणि आता तुमच्या बोलण्यामध्ये जी गोष्ट आली होती की त्याच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, त्याचबरोबर आधुनिक उपकरणांचा वापर हाही त्याच्यामध्ये आता आपल्याला होताना दिसतोय. त्याचबरोबर अजून एक गोष्ट आपण बघितली की कृषी उत्पन्नाला आणि सबसिडरी ज्या त्याच्याबरोबर असणारे जे उद्योग आहे त्याच्याबद्दलची बाजारपेठ ही भारतामध्ये आजही सुरक्षित आहे आणि सरकारचं धोरणही तसं राहिलेलं आहे. आणि कृषी या क्षेत्रामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आपण नक्की त्याचं क्रेडिट जे आहे ते आपल्या शेतकऱ्यांना दिलंच पाहिजे, ते हे आहे की आज कोविड नंतर सुद्धा बदलत्या आंतरराष्ट्रीय वातावरणामध्ये सुद्धा अन्न सुरक्षा हा जो मुद्दा राहिलेला आहे त्याचं सगळ्यात मोठं श्रेय हे आपल्या शेतकऱ्यांना आहे की आज भारतासारखा 140 कोटींच्या आसपास ज्या वेळेला आपली लोकसंख्या आहे अशा वेळेला ज्या पद्धतीने आपण कृषी उत्पन्न हे निर्यात सुद्धा करतो, आपली गरज भागवून आपण पुढे जात आहोत, ही अत्यंत महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे की आपण चर्चा करत असताना पर्यायी ऊर्जा स्रोतांचा विचार हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाला. माननीय नितीन गडकरी यांनी सुद्धा त्या विषयामध्ये त्यांचं धोरण हे मध्यंतरी मांडलेलं होतं की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त विद्युत उपकरणांचा वापर, विशेषतः ज्या वेळेला इंधन टंचाईसारखी समस्या येऊ शकेल की काय असं आपल्याला वाटायला लागतं आणि भारतासारखा देश जिथं पेट्रोल किंवा डिझेलचे आपल्याकडे अत्यंत कमी असे साठे आहेत, आपण आयातीवरती पूर्णपणे अवलंबून असतो, अशा वेळेला या पर्यायी स्रोतांचा जो विषय आहे हा खूप महत्वाचा आहे आणि निश्चितपणे त्याच्यावरती काम हे चालू आहे आणि पुढचे किमान 10 वर्ष आपल्याला त्याच्यामध्ये काम करावं लागेल असं आता दिसतंय आपल्याला. आत्ताच तुम्ही सर ऊर्जेबद्दल बोललात, तर सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी देखील केंद्र सरकारने सूर्यघर योजना ही जी आलेली आहे तर ती पण शेतकऱ्यांसाठी उपयोगी आहे आणि सामान्य नागरिकांनाही त्याचा खूप फायदा होतो. त्याच्यामध्ये तर अगदी आपल्याला पुण्यामध्ये सुद्धा ही गोष्ट दिसते की जी कदाचित पूर्वी इतकी सहज नव्हती. काही शिक्षण संस्थांमध्ये आपण सौर ऊर्जेचे प्रकल्प बघत होतो, पण आज पुण्यामध्ये साधारणपणे दर 3ऱ्या सहकारी गृह संस्थेमध्ये सौर ऊर्जेचे आज पॅनल्स आपल्याला दिसतात. म्हणजे अल्टरनेट म्हणून आपण त्याचा आतापर्यंत वापर करत आलो आहोत. एकदम तो मुख्य प्रवाहामध्ये येईल की नाही याबद्दल त्याला वेळ द्यावा लागणार आहे, म्हणजे दुसरा त्याला पर्याय नाहीये. भारतात काय जगामध्ये कुठेही आपण गेलो तरी तो विषय राहणार आहे. पण
ज्यावेळेला आपण 2047चा विचार करतो की सुवर्णकाळ, ज्याला पंतप्रधानांनी सुद्धा म्हटलेलं आहे अमृतकाळ किंवा सुवर्णकाळ, त्याच्याकडे जात असताना या विषयाकडे आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आता मध्यंतरी सुद्धा पंतप्रधानांनी जो विषय त्यांच्या एका जाहीर सभेमध्ये मांडला होता की हे जे दशक आहे हे अत्यंत अनपेक्षित गोष्टी घेऊन येणारं दशक आहे. खरं तर आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय दृष्टिकोनातून प्रत्येक वेळेला आपण तसं बघितलेलं आहे की प्रत्येक वर्ष हे वेगवेगळी आव्हानं घेऊन येत असतं. पण खरंच 2020 पासून आपण ज्या पद्धतीने गोष्टी घडताना बघतोय त्या खूपच अनपेक्षित अशा आहेत. पण त्यातही एक समन्वयातून जे एक स्थैर्य आपण गाठायचा प्रयत्न करतोय ते निश्चितपणे महत्वाचं आहे, ज्याच्यामध्ये नक्की आव्हानं आहेत, काही कमतरता सुद्धा त्याच्यामध्ये असतील, पण त्या कोणत्याही धोरणामध्ये असतात. बरोबर. सर, आपण या मुलाखतीच्या शेवटाकडे आता येतोय. तर पंतप्रधानांचं आपल्या नेहमीचं एक प्रत्येक जाहीर सभेत असेल किंवा मन की बात मध्ये असेल त्यांचा नेहमी बोलण्याचा एक हे असतो की विकसित भारत आणि आत्मनिर्भर भारत. त्या दृष्टीने या 12 वर्षांच्या कार्यकाळात कसे महत्वाचे टप्पे झाले आहेत, तुम्ही काय सांगाल? त्याच्यामध्ये मला 3 गोष्टी खूप महत्वाच्या मी बघतो माझ्या अभ्यासाप्रमाणे आणि माझ्या निरीक्षणाप्रमाणे. त्यातली एक पहिली महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे यातायात आपल्याकडची खूप महत्वाच्या पद्धतीने चांगली झालेली आहे. म्हणजे ज्या पद्धतीने रस्त्यावरचा आपला जो प्रवास आहे हा कनेक्टिव्हिटी ही गोष्ट पूर्वी अटलजींच्याही वेळेला एक योजना जी होती सुवर्ण चतुष्कोन योजना, आज ती बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण होताना आपण बघतो. महाराष्ट्रातही बघत असताना मुंबई पुणे प्रवास तर आहेच आहे, पण अगदी समृद्धी महामार्ग असेल किंवा एकूण रस्ता हा जो विषय आहे तो खूप चांगल्या पद्धतीने आज कनेक्टिव्हिटी तिथे होताना आपल्याला दिसते. दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती मला असं वाटतं की डिजिटल माध्यमांचा सुद्धा वापर आणि डिजिटल साधनांचा वापर जो भारताने केला युपीआय पेमेंटच्या माध्यमातून. आणि ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण आर्थिक लाभ ज्याला आपण म्हणतो तो पूर्वीही होत नव्हता, अशातला भाग नव्हता. पण ज्यावेळेला ती गोष्ट डिजिटली होतीये त्यावेळेला निश्चितपणे त्याला एक अकाउंटेबिलिटी आज आलेली आहे. आणि ती अकाउंटेबिलिटी ही अत्यंत सामान्यातल्या सामान्य माणसापासून ती आहे. म्हणजे एकीकडे ज्या वेळेला इन्कम टॅक्सचा स्लॅब हा 15 लाखाला गेलेला असतो, त्याही वेळेला तो पण जो घटक आहे मध्यम वर्गाचा तो सुद्धा नील आयटीआर भरण्याचा विचार हा तो करत असतो. हा एक खूप महत्वाचा विचार त्याच्यामध्ये येताना येतो. अन्न सुरक्षेचा जो आपण विषय म्हटलो तोही या बाबतीमध्ये खूप महत्वाचा आहे की बदलणाऱ्या जागतिक समीकरणांमध्ये आणि पुन्हा एकदा भारताच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये देशांमध्ये जी परिस्थिती आपण बघतो त्याच्यामध्ये आपण ज्यावेळेला भारताकडे बघतो त्यावेळेला निश्चितपणे एक सकारात्मकता ही आपल्याला त्याच्यामध्ये दिसते. आता हे म्हणत असताना अजूनही थोडीशी गोष्ट बघताना अशी येते की प्रत्येक वेळेला आपण विकसनशील देशांकडेच बघितलं पाहिजे का, असा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला विकसित देशांकडेही बघत असताना एक प्रकारचं जे स्थैर्य हे आज येताना आम्हाला दिसतंय ते खूप महत्वाचं आपल्याला दिसतं. तर या सगळ्याचा विचार करत असताना मोदी सरकारचं या बाबतीतलं जे धोरण आहे विशेषतः युवक, महिला आणि कृषी किंवा शेतकरी ते चांगल्या पद्धतीने राबवलं जातंय ही गोष्ट नक्की आहे. पण युवकांच्या बाबतीमध्ये आपण आता मगाशी म्हटलं तर सगळी संशोधन हा जो विषय आहे या विषयामध्ये अजून जास्त काम हा त्याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे. महिला सुरक्षेच्या बाबतीमध्ये सुद्धा एक विषय नक्की आपल्यासमोर असतो. पण पुन्हा एकदा अनेक गोष्टी या आपण फक्त सरकारवरती अवलंबून राहून चालत नाही. त्याच्यामध्ये लोकसहभाग हा कोणत्याही सरकारला आवश्यक असतो, किंबहुना अत्यावश्यक अपरिहार्य हा त्याच्यामध्ये असतो. देवदत्त सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष झाली आहेत. त्या अनुषंगाने त्यांच्या 12 वर्षाच्या कार्यकाळातला एक धांडोळा आपण आपल्या बोलण्यातनं घेतला. त्यातल्या महत्वाच्या योजना असतील किंवा एकूण धोरणं असतील ती कशी महत्वाची ठरली, त्यातनं कसं परिवर्तन झालं याबद्दल आमच्या श्रोत्यांना खूप छान माहिती दिली. आपण इथे आलात आणि या विषयावर मोकळेपणाने बोललात. आपले खूप खूप आभार. मनःपूर्वक धन्यवाद.